नमस्कार. उमेद आयेसच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाला सुरुवात करू आणि हा जो विषय आहे हा आपल्याला सर्वच परीक्षांसाठी म्हणजे परीक्षा कुठलीही असली तरी आपल्याला आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भाने विचारलेले प्रश्न बरोबरच आणता आली पाहिजे हा आपला उद्देश आहे आणि प्रश्न कसाही येऊ द्या इथून आपला तो प्रश्न कव्हर झाला पाहिजे अशा पद्धतीचं संपूर्ण जे सत्र आहे हे महाराष्ट्राच्या इतिहासाचं हे आपण आज सुरुवात करतोय. सुरुवातीला इतिहास म्हटल्यानंतर या सगळ्या इतिहासावर आजपर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारले आहे का हे आपल्याला तपासून पाहावे लागतात आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नांची संख्या आपण देत असलेल्या परीक्षेला किती असणार आहे याचाही एक अंदाज आपण घेणं अपेक्षित आहे. आणि हे सर्व करत असताना त्या त्या काळातल्या सगळ्या महत्वाच्या घटना, सर्वच घटना नाही तर महत्वाच्या घटनांवर आपण प्रकाश टाकणं अपेक्षित आहे, त्याची पार्श्वभूमी समजून घेणं अपेक्षित आहे, त्या घटनेला कोण जबाबदार होतं आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव आणि परिणाम पुढच्या संपूर्ण समाज जीवनावर कशा पद्धतीने पडलेला होता हा संपूर्ण समाज जीवनाचा इतिहास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. सर्वात प्रथम ज्या काळामध्ये या सगळ्या सामाजिक आणि धार्मिक प्रथांच्या संदर्भामध्ये एक मोठा आवाज महाराष्ट्रामध्ये आणि तत्कालीन भारत म्हणत असताना ब्रिटिश भारत मी म्हणतोय ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि इतिहास संपूर्ण शिकत असताना ज्या ज्या वेळेस भारत हा शब्द प्रयोग तुमच्या पुढे येईल, माझ्याकडून उल्लेखित होईल, तो भारत म्हणजे ब्रिटिश इंडिया होय, ब्रिटिश भारत होय, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ही जी काही जडणघडण महाराष्ट्राची आपल्याला दिसते, भारताची दिसते, या संपूर्ण भारताच्या जडणघडणीमध्ये त्या सगळ्या दरम्यान म्हणजे कंटेम्पररी एज मध्ये समकालीन काळामध्ये महाराष्ट्राची स्थिती कशा पद्धतीची होती हा संपूर्ण भाग आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत. आता महाराष्ट्राचा इतिहास पाहत असताना सर्वात महत्वाचा घटक आपल्याला पाहावा लागतो तो म्हणजे 19व्या शतकामध्ये प्रबोधन. आता युरोपातलं प्रबोधन आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 14व्या 15व्या 16व्या शतकामध्ये खूप मोठी क्रांती युरोपामध्ये झाली असल्याचं आपल्याला जागतिक इतिहासाचा अभ्यास करत असताना म्हणजे आधुनिक जगाचा म्हणजे मॉडर्न वर्ल्डचा अभ्यास करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता तो जगाचा इतिहास आपल्या काही अभ्यासाला नाही आहे, बरोबर आहे. हा जगाचा इतिहास जो आहे तो राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये जीएस मध्ये आहे. ओके. मग या सगळ्या घटनांचा प्रभाव भारतावर कशा पद्धतीने पडलेला होता आणि भारताचा एक घटक म्हणून महाराष्ट्रावर कशा पद्धतीने पडलेला होता हा संपूर्ण घटक शिकणे म्हणजेच आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास शिकणे होय, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग सर्वात महत्वाची बाब आपल्याला या ठिकाणी ही समजून घ्यायची आहे की 19व्या शतकातील प्रबोधन म्हणत असताना या प्रबोधन या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो हे पहिल्यांदा आपण शिकू. प्रबोधन या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण पाहिला तर आपली स्वची जाणीव होणे, आपल्यातला जो स्वत्व आहे त्याची जाणीव होणे आणि ह्या सगळ्या व्यापारी मंडळींच्या भारतामध्ये आलेल्या आगमनाचा जो काही क्रम आहे त्यानुसार आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या मंडळींनी भारतामध्ये येत असताना फक्त व्यापार करण्यासाठी ते व्यक्ती म्हणून आले नाही तर ते येत असताना त्यांची भाषा घेऊन आले, ते भाषा घेऊन येत असताना त्यांची खाद्य संस्कृती घेऊन आले, ते खाद्य संस्कृती येत असताना त्यांचा पेहराव सुद्धा घेऊन आले, त्यांच्या सवयी घेऊन आले. या सगळ्यांचा परिणाम कुठेतरी आपल्या संपूर्ण समाज जीवनावर झाला असल्याचं आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पाहायला मिळते. त्याचाच एक भाग म्हणून आपण आधुनिक महाराष्ट्र शिकतोय ही बाब लक्षात घ्या. आज जो आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या हातात हवा असतो तो म्हणजे गरमागरम चहा. आता ही चहाची सवय ही भारतीयांची नव्हती. मग भारतामध्ये चहा कशा पद्धतीने आला तर तो ब्रिटिश मंडळींनी आणला. ब्रिटिश मंडळींच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस युरोपियन मंडळींचं भारतामध्ये झालेलं जे आगमन आहे त्या आगमनाचा इतिहास पाहत असताना ही मंडळी फक्त व्यापार करण्यासाठीच आलेली नव्हती आणि व्यापार करत असताना ती फक्त व्यक्तीच आली नाही किंवा त्यांचे धर्मच आले नाही, त्यांची भाषाच आली नाही तर त्यांची खाद्य संस्कृती सुद्धा आलेली आहे, त्यांचा पेहराव सुद्धा आलेला आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये सुद्धा
भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या भाषेमध्ये सुद्धा सरमिसळ पाहायला मिळते, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला मराठी व्याकरण सुद्धा अभ्यासायचं आहे, तर त्यामध्ये वेगवेगळ्या भाषेतून आलेले मराठी मधले शब्द सुद्धा पाहायचे आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. काही विदेशी शब्द आहे आणि काही वेगवेगळ्या प्रांतातले आलेले शब्द सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे अभ्यासायचे आहे. आता महाराष्ट्रातली जी तत्कालीन धार्मिक जीवनाची पद्धत जी होती, याला आपण महाराष्ट्रातलं धार्मिक जीवन म्हणतो, आणि सोबतच इकडे सामाजिक जीवन कसं होतं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात महत्वाची बाब, प्रबोधन पाहत असताना सुरुवातीचा जो भारत होता, सुरुवातीचा जो महाराष्ट्र होता, तो वेगवेगळ्या सामाजिक प्रथांमध्ये, परंपरांमध्ये अडकलेला होता आणि आपल्या संपूर्ण समाजावर आपल्या संपूर्ण समाजावर धर्माचा एक विशेष अशा पद्धतीचा पगडा असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ज्यावेळेस आपण या संपूर्ण इतिहासाची पानं पलटवून पाहतो, त्यावेळेस आपल्याला दिसते की आपल्या समाज मनावर आपल्या ज्या वर्षानुवर्ष सुरू असलेल्या प्रथा परंपरा होत्या, त्या प्रथा परंपरेचा खूप मोठा पगडा आपल्याला पाहायला मिळतो. आणि सोबतच आपल्या ज्या काही धार्मिक विधी आहे किंवा धार्मिक प्रथा परंपरा आहे, त्या सुद्धा धार्मिक बाबींमध्ये आपण खूप जास्त अडकून होतो. मग ज्यावेळेस इंग्रजी शिक्षण भारतामध्ये आलं, त्याचा इनडायरेक्टली डायरेक्टली परिणाम हा महाराष्ट्रावर पडला. त्यातून एक नवी क्रांती आपल्याला पाहायला मिळते. मग इथे सुरू होतं प्रबोधन. मग त्यासाठी आपल्याला तत्कालीन समाज कशा पद्धतीचा होता, तत्कालीन धार्मिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने होती, आणि नंतरच्या काळामध्ये ज्याला आपण धार्मिक सुधारणा चळवळी म्हणतो, सामाजिक सुधारणा चळवळी म्हणतो, तो इतिहास सुद्धा पुढे पाहायचा आहे. त्यातूनच पुढे आपल्याला पाहायचं आहे की क्रांतिकारकांचं कार्य, त्यातूनच पुढे आपल्याला पाहायचं आहे दलित चळवळींचा इतिहास, त्यातूनच आपल्याला पुढे पाहायचं आहे स्त्रियांच्या हक्कासाठी सुरू झालेली चळवळ, त्यातूनच पुढे आपल्याला पाहायचे आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू झालेली चळवळ. आणि ह्या सगळ्या समकालीन काळामध्ये, कंटेम्पररी एज मध्ये सुरू झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून 1947 पर्यंत, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहास पाहत असताना त्या संपूर्ण कालावधीमध्ये, त्या संपूर्ण काळामध्ये महाराष्ट्राचं योगदान कशा पद्धतीचं होतं, महाराष्ट्राची स्थिती कशा पद्धतीची होती, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, धार्मिक परिस्थिती कशी होती, राजकीय परिस्थिती कशी होती, या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला या सत्रामध्ये स्टेप बाय स्टेप शिकत पुढे जायचं आहे. मला असं वाटतं की ह्या पद्धतीनं तुम्ही जर हा संपूर्ण भाग व्यवस्थितरित्या समजून घेतला, तर तुमचा महाराष्ट्राच्या इतिहासावरचा सिंगल सुद्धा प्रश्न चुकणार नाही. यामध्ये काही कन्सेप्च्युअल पार्ट आहे, काही पार्श्वभूमीचा सुद्धा पार्ट आहे. ज्या ज्या विविध महत्वाच्या घटना मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे, त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे, आणि पार्श्वभूमी सहित एखादी बाब जर आपण समजून घेतली, तर मला असं वाटतं की ती जास्त काळपर्यंत लक्षात राहते आणि त्यावर विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला देता येतं. सोबतच वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षा किंवा इतर मंडळांनी घेतलेल्या ज्या परीक्षा आहेत, त्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीचे प्रश्न या सगळ्या भागावर आले, तोही घटक आपण अभ्यासणार आहोत. आणि भविष्यात तुम्ही जी कुठलीही परीक्षा द्याल, त्या ठिकाणी त्या परीक्षेला सामोरं जात असताना या घटनेचा अभ्यास आपण कशा पद्धतीने पूर्ण केलेला आहे आणि आतापर्यंत या घटनेवर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, हे जर व्यवस्थितरित्या आपण प्रॅक्टिस करून गेलो, तर मला असं वाटते की तुमचा सिंगलही प्रश्न कुठल्याही परीक्षा द्या, तुमचा चुकणार नाही, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहिल्यांदा आपण 19व्या शतकामधली धार्मिक स्थिती पाहू आणि स्टेप बाय स्टेप या सगळ्या घटना समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. नंबर 1, 19व्या शतकामध्ये ह्या सगळ्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्याबद्दल कोणी शंका बाळगू नका. त्या तुम्ही व्यवस्थितरित्या प्रिंट करा, त्याला स्टेपल करा किंवा फाईल करा, आणि हे सगळे लेक्चर समजून घेतल्यानंतर त्याला मल्टिपल वेळेस रिव्हिजन करा, आणि यावर मी तुम्हाला काही प्रश्न सुद्धा सोडवला देणार आहे. 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रातील समाज जीवनामध्ये धर्माला फार अशा पद्धतीचं महत्व होतं. तुम्ही हिंदू आहात, आम्ही मुस्लिम आहोत, आम्ही ख्रिश्चन आहोत, तुम्ही हिंदू आहात, तुम्ही पारशी आहात, आम्ही जैन आहोत, तुम्ही बुद्धिस्ट आहात, अशा पद्धतीचा एक मतप्रवाह आपल्याला संपूर्ण जीवनामध्ये, महाराष्ट्राच्या जीवनामध्ये पाहायला मिळत होता. आणि आपण धर्माच्या बाबतीमध्ये कुठेतरी एक कट्टरता बाळगून होतो, जे की आज स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये विविध धर्म आहे, विविध विचारधारा आहे, मात्र इतकी कट्टरता कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र त्या काळामध्ये धार्मिक दृष्ट्या हा समाज, जो महाराष्ट्रीयन समाज आहे,
हा कट्टर होता, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. समाज जीवनावर धर्म संस्थेचा पगडा होता. म्हणजे समाजामध्ये जे काही करायचं आहे ते धर्म परंपरेनुसार योग्य आहे की नाही हे तपासून पाहायचं, आणि ते जर धर्म संस्थेनुसार धर्म परंपरेनुसार योग्य नसेल तर ते करायचंच नाही, अशा पद्धतीचा एक पगडा होता. म्हणून तुम्हाला माहित असेल की पुढे आपण जे पाहणार आहोत की सावित्रीदेवी फुलेंचं कार्य, महात्मा फुलेंचं कार्य, स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेले महात्मा फुलेंनी प्रयत्न, आणि ज्यावेळेस त्यांनी प्रयत्न केले होते त्यावेळेस सावित्रीदेवी फुलेंना आणि महात्मा फुले यांना सुद्धा समाजातल्या एका मोठ्या वर्गाने त्रास दिलेला होता. याचं कारण म्हणजे त्यांना मुली शिकणे आणि मुलींना शिक्षण देणे, मुलींना अधिकार प्रदान करणे हे आपल्या समाजामध्ये त्या काळात निषिद्ध मानल्या जात होतं, चुकीचं मानल्या जात होतं, आणि त्यांना आपण अधिकारापासून वंचित ठेवूनच ह्या आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून योग्य आहे अशा पद्धतीच्या संकल्पना आपल्या समाज जीवनामध्ये लागू होत्या. मग पुढे सुशिक्षित भारतीय मंडळींनी, ज्या मंडळींना विदेशातल्या सगळ्या शिक्षण पद्धतीचा ज्या मंडळींनी अभ्यास केला आणि ज्या ज्या देशांची प्रगती झाली त्या सगळ्या देशांमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मुलींना, अर्थातच स्त्रियांना सुशिक्षित केल्या गेलं आणि त्यांच्या हातात वेगवेगळे अधिकार दिले. अगदी बऱ्याचशा राष्ट्रामध्ये देशाची धुरा सुद्धा महिला सांभाळताना त्यांना दिसलं, म्हणून त्यांनी भारतामध्ये आणि महाराष्ट्रीयन समाजामध्ये सुद्धा ही शिक्षणाची प्रथा लागू करण्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले होते. हा संपूर्ण भाग पुढे आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचाच आहे. इथे अंधश्रद्धा व रूढी परंपरांना जास्त महत्व झालेलं होतं. म्हणजे आपण आपल्या सदसद विवेक बुद्धीला प्रमाण मानून काम करत नव्हतो. कोणीतरी बुवाबाजीच्या माध्यमातून काहीतरी सांगते आणि ती ट्रॅडिशनल मेथड आपण फॉलो करत होतो. म्हणजे साप चावला की आपण दवाखान्यात जाण्यापेक्षा कुठल्या तरी बुवाबाजीकडे जात होतो आणि तो काहीतरी छूमंतर म्हणणार आणि तो त्यातून वाचणार. अशा पद्धतीच्या खूप साऱ्या अंधश्रद्धा त्या काळामध्ये होत्या. आणि पुढे आपण जर पाहिलं तर धर्मामध्ये बेबंदशाहीची निर्मिती सुद्धा झालेली होती. हिंदू धर्मामध्ये कर्मकांड, व्रतवैकल्य, दान धर्म, अनुष्ठान याचं महत्व विशेष करून वाढलेलं होतं, आणि याचा परिणाम असा झालेला होता की पुरोहित वर्ग जो आहे तो आळशी झालेला होता. म्हणजे चंद्रग्रहण असू द्या किंवा सूर्यग्रहण असू द्या, मग ते ग्रहण सुटल्यानंतर तुम्ही गंगा स्नान करणं पवित्र मानलं जात होतं, आणि गंगा स्नान करत असताना तुम्ही दान करणं अपेक्षित आहे. मग दान कोणाला करायचं, तर पुरोहित वर्गांना तुम्ही दान केलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीच्या विविध प्रथा परंपरा त्या काळामध्ये होत्या, आणि आपला समाज तो करेक्ट आहे की चुकीचा आहे की बरोबर आहे या बाबतीमध्ये कुठेही विचार न करता जो समाजातला एक वर्ग, ज्या वर्गाकडे बरीचशी मक्तेदारी या सगळ्या संदर्भामध्ये विशेषतः धार्मिक बाबींची होती, तो वर्ग सांगत होता, ज्याला आपण पुरोहितांचा वर्ग म्हणतो, आणि जी काही भोळी भाबडी जनता होती ती जनता त्याचं ऐकत होती. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळत होतं. मग ही धार्मिक परिस्थिती पाहत असताना महाराष्ट्रातलं समाज जीवन कशा पद्धतीचं होतं त्या समाज जीवनाकडे आता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 तुम्हाला दिसते वर्ण व्यवस्था होती. वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा पद्धतीची वर्ण व्यवस्था होती. सोबतच जाती व्यवस्था होती. तुम्ही ए जातीचे, हे बी जातीचे, हे सी जातीचे, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपजाती होत्या. श्रेष्ठ कनिष्ठ मानल्या जात होतं. स्पृश्य अस्पृश्यता या बाबतीमध्ये सुद्धा कडक अशा पद्धतीचे निर्बंध होते, ज्यामध्ये अस्पृश्य जाती वेगळ्या, स्पृश्य जाती वेगळ्या, त्यामध्ये सवर्ण वेगळे, अशा पद्धतीच्या प्रथांमध्ये आपला समाज कुठेतरी अडकलेला होता, आणि मात्र त्याला कळतही नव्हतं की आपण चुकीच्या प्रथांमध्ये अडकलेलो आहोत. जोपर्यंत सुशिक्षित भारतीय लोकांनी प्रयत्न केलेला नव्हता, समाज सुधारकांनी आपला समाज आम्ही धर्म सुधारवण्यासाठी प्रयत्न केलेला नव्हता, तोपर्यंत आपल्या समाजामध्ये या सर्व धार्मिक आणि सामाजिक प्रथा ज्या चालीरीती आहेत त्या व्यवस्थितपणे सुरू होत्या. ओके, पुढे बघा. सतीची प्रथा, ह्या प्रथेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ही प्रथा तितकीशी नव्हती. खूप तुरळक ठिकाणी इतिहासामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख पाहायला मिळतो. मात्र ही जी प्रथा आहे ही बंगाल प्रांतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती, विशेषतः बंगाली ब्राह्मण समाजामध्ये. त्यातल्या त्यात सवर्ण जातींमध्ये ही प्रथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्यासाठी विल्यम बेंटिंगने प्रयत्न करून राजाराम मोहन राय यांनी ब्रिटिश सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले होते, आणि विल्यम बेंटिंगने कायदा पारित केला, आणि 1829 ला भारतामध्ये पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये, फक्त बंगाल प्रांतापुरता हा कायदा मर्यादित होता,
या कायद्यानुसार संपूर्ण भारतातली सतीची प्रथा बंद झालेली नव्हती, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे काही वर्षानंतर भारतासाठी हा संपूर्ण भारतासाठी लागू झाला आणि सतीची प्रथा कायद्यानं संपूर्ण भारतात बंदी झालेली होती. आता पुढे आपल्याला दिसते बालविवाह. अगदी विवाहाच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर आज 18 वर्ष मुलींच्या बाबतीमध्ये आणि 21 वर्ष मुलांच्या बाबतीमध्ये पूर्ण झाल्याशिवाय विवाह करता येत नाही. आणि जर असा विवाह कोणी लावत असेल तर संबंधित घरची मंडळी आणि जो विवाह त्या ठिकाणी लावणारा पुरोहित वर्ग आहे, बरोबर आहे, जो मंगलाष्टक वगैरे म्हणतो, त्याच्या सहित सर्वांना अटक होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. इतके कठोर कायदे या बालविवाहाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचे आहे, ही बाब लक्षात घ्या. पुढे आपल्याला दिसते की ही जी बालविवाहाची प्रथा होती यामध्ये 10 वर्ष असताना विवाह व्हायचे मुलींचे, 8 वर्ष असताना व्हायचे, 4 वर्ष असताना, 2 वर्ष असताना, अगदी पाळण्यात असताना सुद्धा आणि मातेच्या पोटात असताना सुद्धा तिच्या पोटाला कुंकू लावून वगैरे विवाह व्हायचे. म्हणजे हिला मुलगी झाल्यास आम्ही ह्या व्यक्तीशी त्याचा विवाह लावून देऊ, अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासत असताना या ठिकाणी या प्रथांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो. पुढे विधवा विवाहाला बंदी होती. म्हणजे एखाद्या विवाहित स्त्रीचे पती जर मरण पावले असेल तर तिला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार नव्हता. मात्र नंतरच्या काळामध्ये विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता सुद्धा मिळवून देण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये पुढे या सगळ्या संदर्भामध्ये कायदे सुद्धा झाले होते. केशव पण ही अशी प्रथा होती की त्या विधवेला त्या विधवेला पतीच्या निधनानंतर विद्रूप केल्या जात होतं, तिला टक्कल केल्या जात होतं, जेणेकरून तिच्याकडे इतर सगळ्या मंडळींची नजर जाता कामा नये आणि तिला अशुभ मानल्या जात होतं. शुभ प्रसंगी तिला महत्वाचं स्थान सुद्धा नव्हतं. बहुपत्नीत्व, एकापेक्षा अनेक पत्नींशी त्या ठिकाणी विवाह करण्याचे प्रथा आपल्याला पाहायला मिळत होत्या. आणि देवदासीची ही जी प्रथा आहे हे एक प्रकारे गुलामगिरीचं संकेतच त्या कालखंडामध्ये मानल्या जात होतं. 19व्या शतकामध्ये प्रारंभी महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली आणि इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्व क्षेत्रामध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. समाजामध्ये समाज जो आहे तो आपला अनेक जाती उपजातींमध्ये विभागलेला होता. पुरुष प्रधान अशा पद्धतीची समाज व्यवस्था होती आणि स्त्रियांची स्थिती जर आपण पाहिली तर तत्कालीन स्थितीचं जर आपण आजही इतिहासामध्ये वर्णन पाहिलं तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या डोळ्यात पाणी येते. अशा पद्धतीची विदारक स्थिती ही स्त्रियांच्या बाबतीमध्ये होती. त्यांच्यावर प्रचंड अशा पद्धतीच्या जाचक अटी होत्या आणि त्या सगळ्या अटींना दूर करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम तत्कालीन संपूर्ण सुशिक्षित मंडळींनी केलेलं होतं, ज्यांना आपण समाज सुधारक म्हणतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. शिक्षणाचा अधिकार सोडा तर व्यापार करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, संपत्तीमध्ये सुद्धा अधिकार नव्हता. आणि बऱ्याच अशा पद्धतीच्या प्रथा परंपरा होत्या की ज्या प्रथा परंपरांमध्ये स्त्रियांना विनाकारण अडकवून ठेवलेलं होतं. चूल आणि मूल इथपर्यंत स्त्रिया मर्यादित असतील आणि त्यांना महत्वाच्या प्रसंगी सुद्धा बोलण्याचा अधिकार नव्हता. एखादी बाब जर पुरुषांपेक्षा स्त्रियांना खूप चांगल्या पद्धतीने जमते आहे तरी देखील ती स्त्री आहे, मग तिचं आपण मान्य करायचं का, हा एक मोठा प्रश्न आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीपुढे त्यापुढे होता. आणि अशा पद्धतीनं आपण स्त्रियांना त्या काळामध्ये कमी लेखत होतो, असा हा काळ होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग पुढे काय झालं, प्रबोधनाचा परिणाम आणि फरक कशा पद्धतीनं पडत गेला आहे तो संपूर्ण घटक आता आपण स्टेप बाय स्टेप शिकत पुढे जाऊ. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मी ज्या पद्धतीनं तुम्हाला हा संपूर्ण भाग व्यवस्थितरित्या समजून सांगत आहोत तो एकदा व्यवस्थितरित्या समजून घ्या. नंतर त्या भागावर आलेले सगळे प्रश्न सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला या सगळ्या पार्टची रिव्हिजन करायची आहे, नोट्सची सुद्धा रिव्हिजन करायची आहे. सिंगलही प्रश्न तुमचा चुकणार नाही. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, प्रबोधन. समाजात प्रचलित असलेला आचार विचार व व्यवहारात जेव्हा जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ म्हणजे विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, प्रबोधन म्हणतो. युरोपामध्ये आपल्या खूप आधी प्रबोधन घडलेलं होतं. म्हणून युरोपीय देश भारतापेक्षा आशियाई राष्ट्रांपेक्षा पुढे आहे, हे याची ती कारण आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारणे काय काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहू. नंबर 1, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव. बुद्धी प्रामाण्यवाद, राष्ट्रवाद, औद्योगिकरण, उदारमतवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, समता या संकल्पनांची महाराष्ट्रीयन जनतेला ओळख झाली. नवशिक्षितांमध्ये
जाणीव जागृती निर्माण झालेली आहे की आपण सुद्धा अशा पद्धतीचे उद्योग उभारू शकतो. आपल्याला सुद्धा समतेचं तत्व पाळता येते, आपल्याला सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्य पाळता येते, आपल्याला सुद्धा बुद्धिप्रामाण्यवादी होता येतं आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवाद नावाची संकल्पना सुद्धा आपल्याला या पाश्चात्य लोकांच्या संपर्कामुळे आपण आल्यामुळे, या पाश्चात्यांच्या शिक्षणामुळे खूप मोठा परिणाम आणि प्रभाव आपल्या या समाजावर पडला असल्याचं या ठिकाणी दिसतं. मग ह्या सगळ्या मंडळींवर हे सगळं चित्र बदलण्याच्या संदर्भामध्ये एक मोठं आव्हान होतं आणि हे आव्हान या सगळ्या मंडळींनी पेललेलं होतं आणि मोठा समाज आणि मोठा एक जो धार्मिक गट आहे त्यामध्ये एक चांगला बदल त्या सगळ्या मंडळींनी केलेला होता, ही बाब लक्षात घ्या. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव म्हणजेच काय, तर इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि कारकून तयार करण्यासाठी खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षण का आणलं, तर नंबर 1 त्यांचा उद्देश होता की या राष्ट्राला ख्रिश्चनांचं राष्ट्र बनवणे आणि इथे जो काही आपल्याला असिस्ट करणारा वर्ग आहे म्हणजे असिस्टंटचा वर्ग आहे, ज्याला पेन म्हटल्यानंतर तो हे घेऊन यायचा. मग त्याला कळतच नव्हतं की साहेबांनी पेन मागितला आणि हा बिचारा बॉटल घेऊन आला. मग त्याला बॉटल मागितली, तो पेन घेऊन आला. मग याला पेन म्हणायचं आणि याला बॉटल म्हणायचं हे त्याला काही माहिती नव्हतं. मग त्यांना लक्षात आलं की आपली भाषा यांना कळत नाहीये. याला इंग्रजीमध्ये पेन म्हणतात आणि याला इंग्रजीमध्ये बॉटल म्हणतात. मग एवढंच त्यांना आपल्याला शिकवायचं आहे, यापेक्षा जास्त शिक्षणाची गरज भारतीय लोकांना नाही, म्हणजे गरजच नाहीये. असा एक सुरुवातीचा अप्रोच हा ब्रिटिश मंडळींचा आपल्याला इंग्रजी शिक्षण देण्याच्या बाबतीमध्ये होता. आणि जी मंडळी आपलं शिक्षण घेतंय ते आपल्याच सत्तेचं किंवा आपल्याच धर्माचं अनुकरण करण्याचं प्रमाण सुद्धा निश्चितपणे वाढत जाईल. म्हणजेच ख्रिश्चन धर्माचा जो आवाका आहे, जो ख्रिश्चन धर्माचं आपण धर्मांतरण करून घेण्याची जी काही प्रोसेस या ठिकाणी राबवतोय त्यामध्ये आपण निश्चितपणे यशस्वी होणार आहे, असा एक त्यांचा तो इंग्रजी शिक्षण सुरू करण्यामागं डाव होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मात्र भारतीय मंडळी फार हुशार. ते कारकून बनण्यासाठी जी भाषा शिकत होते त्या भाषेच्या माध्यमातून इतरही साहित्य त्यांच्या वाचण्यामध्ये आलं. जगभरातलं इंग्रजीतलं संपूर्ण साहित्य वाचल्यानंतर त्यांना हे कळायला लागलं की अशा पद्धतीच्या सगळ्या चांगल्या संकल्पना जर आपल्या धर्मामध्ये, आपल्या समाजामध्ये जर आपण राबवल्या तर निश्चितपणे आपला समाज आणि आपला धर्म जो आहे तो खूप पुढे आपल्याला नेता येईल. अशा सगळ्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केलेली होती. आपल्या समाजातील खुळचट कल्पना, चालीरीती, रूढी परंपरा आपल्या अधोगतीची कारणे आहेत हे त्यांना कळलं. कधी कळलं? ज्यावेळेस इंग्रजी शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं तोपर्यंत त्यांना कळलेलं नव्हतं. ही बाब लक्षात घ्या. यातून महाराष्ट्रात धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. शिक्षण सर्व जाती धर्मांना व स्त्रियांना खुले केलेलं होतं. आता या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्वाचा कायदा आहे, मी इथे लिहितो. 1813चा सनदी कायदा आहे. याला आपण मराठीमध्ये सनदी कायदा म्हणतो. इंग्लिश मधलं याचं नाव आहे चार्टर ऍक्ट. व्यवस्थित समजून घ्या. 2 महत्वाचे पॉइंट ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये आहे. नंबर 1 पॉइंट असा की ख्रिश्चन धर्माला टार्गेट ठेवून ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे. म्हणजेच काय, त्यासाठी ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये मुक्त प्रवेश दिला गेलेला होता आणि त्यांना हे सांगितलं की भारतीय मंडळी धर्माच्या बाबतीमध्ये कशा आहे, रिजिड आहे, पक्के आहे. त्यांच्या धार्मिक भावना न दुखावता आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास तुम्हाला भारतामध्ये मुभा आहे. हे सगळी ख्रिश्चन मंडळी आले आणि आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले. दुसरी गोष्ट, भारतीय एज्युकेशनसाठी म्हणजे इंडियन एज्युकेशनसाठी, या एज्युकेशन सिस्टीमसाठी 1,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. हे दोन्ही PYQ आहे, MPSC ने विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या सनदी कायद्याच्या बाबतीतले हे 2च पॉइंट खूप जास्त महत्वाचे आहे, इतर नाहीये. पुढे आपण कायदे सुद्धा पाहणार आहोत डिटेलमध्ये. इथे संदर्भ आला म्हणून तुम्हाला हा मी पॉइंट सांगितला आणि हे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवायचे या कायद्याच्या संदर्भाने. ओके. मग इथे 1,00,000 रुपयाची शिक्षणाची तरतूद सुद्धा झालेली होती आणि पुढच्या काळामध्ये स्त्रियांच्या शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न हे ब्रिटिशांकडून होऊ लागले आणि भारतीय मंडळींनी सुद्धा तसा आग्रह धरलेला होता की तुम्ही सर्व मंडळींनी मिळून आम्हाला काय करा, सुशिक्षित करण्यासाठी निश्चितपणे
प्रयत्न करा, असा सगळा प्रयत्न हा या कालखंडामध्ये होऊ लागलेला होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला पुढे. ख्रिस्ती मिशनरांचं कार्य, ख्रिस्ती मिशनऱ्यांचं कार्य, समाज व्यवस्था व परंपरागत धर्म यातील दोष दाखवण्याचं काम त्यांनी केलं होतं. कोणी? ख्रिश्चन मिशनऱ्यांनी. हो, तुम्ही एकत्र बसून जेवण करत नाही का? अहो नाही, ते आमच्या जातीचे नाही आहेत, ते मागास जातीचे आहेत, ते अस्पृश्य आहेत, ते आमच्या जातीचे नाही आहेत. आणि एक वर्ग असा होता की तो दुसऱ्यांकडे जात नव्हता. तुम्ही तिथे का जात नाही? नाही नाही, आम्ही त्यांच्या जातीचे नाही आहोत. अशा प्रथा परंपरांमध्ये आपला समाज अडकलेला होता. तुलनेने ख्रिश्चन मिशनरांनी सांगितलं की आम्ही धर्मभेद पाळत नाही, आम्ही जातीभेद पाळत नाही, आम्ही प्रांतभेद पाळत नाही, आम्ही भाषाभेद पाळत नाही, आम्ही स्त्री पुरुष भेद सुद्धा पाळत नाही. आमचा धर्म हा मानवतेचा सेवक आहे. आम्ही एकच धर्म मानतो, येशू ख्रिस्तांचा, तो म्हणजे मानवतावादी धर्म. आमच्या धर्मामध्ये अशा पद्धतीच्या चुकीच्या चालीरीती प्रथा परंपरांना स्थान नाही आहे. आमचा धर्म म्हणतो की मुलींनी सुद्धा शिकायला पाहिजे. मग आपले सगळे मंडळी या ठिकाणी आश्चर्यचकित झाले. सोबतच समाजातल्या ज्या अनिष्ट चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे, यावर आपली मंडळी सुद्धा टीका करू लागली. आणि सोबतच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुद्धा टीका केलेली होती की तुमचा समाज हा कसा आहे, चांगला नाही आहे, आमचा समाज चांगला आहे, तुमचा धर्म चांगला नाही आहे, आमचा धर्म चांगला आहे. अशा पद्धतीची टीका त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरुवातीच्या वेळेस केलेली होती. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या यात्रेच्या ठिकाणी, वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी बायबलचं वाटप करणे, महत्वाच्या ग्रंथांचं वाटप करणे आणि सोबतच लुळ्या पांगळ्यांना मदत करणे, मोफत दवाखाने चालवणे आणि अन्नधान्यांची लोकांसाठी सोय करणे, अशा पद्धतीच्या सामाजिक कार्यातून त्यांनी आपल्या धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केली होती. आणि ज्यावेळेस आपल्याला अडचणीत कोणीतरी मदत करतो त्यावेळेस त्याला आपण काय मानतो? की देव मानतो. मग तो कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या. ओके, एखादा ऍक्सिडेंट झाला, रस्त्यावर पडला, आपण त्याला उचलतो. तो आपल्याकडे कुठल्या जातीच्या नजरेतून, कुठल्या धर्माच्या नजरेतून, कुठल्या रंगाच्या नजरेतून, कुठल्या भाषेच्या नजरेतून किंवा गरीब श्रीमंतीतून सुद्धा तो पाहत नाही. तो आपल्याला थँक्यू म्हणतो का? कारण त्यासाठी आपण एक देवदूतच आहोत. तशा पद्धतीचं ख्रिश्चन मिशनरांच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन मंडळींचं मत झालेलं होतं की ही लोक खूप चांगली आहेत. ओके, पुढे महाराष्ट्रातील धर्म सुधारणा चळवळीस व प्रबोधनास यातून चालना मिळालेली होती. पुढे आपल्याला दिसते चौथा पॉइंट, वैज्ञानिक व भौतिक सुधारणा. इंग्रजांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व भौतिक सुधारणा यांचा अवलंब केला आणि आपल्या मागासपणाची त्यांनी तरुणांना जाणीव करून दिली. धर्म व विचार प्रचारासाठी साधने, मुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर बऱ्याचशा धार्मिक बाबी प्रिंट स्वरूपामध्ये वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या. भारतीय भाषांमध्ये बायबलचं भाषांतर झालं. मराठीमध्ये सुद्धा काही ग्रंथ त्या काळामध्ये छापल्या गेले. वृत्तपत्रांमधून जांभेकर म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, तडखरकर बंधू म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर, लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांचं हे टोपण नाव आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा, यांच्यावर सातत्याने प्रश्न विचारलेला आहे. यांचं प्रबोधनात्मक लेखन आणि या लेखनातून ज्या सुशिक्षित महाराष्ट्रीयन मंडळीमध्ये थोडाफार प्रकाश पडलेला होता, ती मंडळी आपली जी ही चळवळ आहे ती पुढे डेव्हलप करत पुढे नेत होती. धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळी समाज सुधारकांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज सुधारणेच्या ज्या चळवळी आहेत त्या या ठिकाणी सुरू झालेल्या होत्या. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण स्टेप बाय स्टेप काही समाज सुधारकांचा निश्चितपणे अभ्यास करू. पहिले जे समाज सुधारक आहे महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांमध्ये ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. बरोबर आहे. हा जो पार्ट आहे तो आपण या नंतरच्या सेशन मध्ये कंटिन्यू करू. जगन्नाथ शंकर शेठ आणि त्यानंतरचे सर्व महत्वपूर्ण समाज सुधारक आपण नेक्स्ट सेक्शनला कंटिन्यू करू. ओके.